छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एक नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी करतोय। आधी केलेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाच्या अनुषंगाने केसरीमधून टिळकांनी काही जाहीर टीका केल्या होत्या, त्याच्या संदर्भात आपण बोललो। आता शाहू महाराज म्हटलं की साधारणपणे आपल्याला पैलवान शाहू महाराज आठवतात, आरक्षण देणारे शाहू महाराज आठवतात, कोल्हापूर नगरी घडवणारे शाहू महाराज आठवतात, त्याच्या पलीकडे जाऊन अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभा करणारे शाहू महाराज आठवतात, अगदी कायदा निर्माण करणारे शाहू महाराज, कोल्हापूरच्या संस्थानासाठीचे वेगळे नियम तयार करणारे शाहू महाराज। पण एक वेगळी ओळख शाहू महाराजांची, आजही तुम्ही तिथे गेला कोल्हापूरला तर तिथं त्यांचं जे मोठं कोल्हापूरला म्युझियम आहे तिथं तुम्हाला बघायला मिळेल की शाहू महाराजांनी शिकार केलेले पुरावे बघायला मिळतील। अर्थात शिकारी असलेले छत्रपती शाहू महाराज, आणि ते साधे सुधे शिकारी नव्हते, उगाच काहीतरी उठला आणि मग शिकार करायला गेला असे नव्हते, ते पट्टीचे शिकारी होते। एक शाहू महाराजांची शिकार मी आपल्याला सांगेन। तेंदवा नावाचा एक प्राणी आपल्याला कदाचित माहित असेल, ती वाघाचीच एक क्रूर जात आहे, पण वाघापेक्षा त्याच्यात फरक असा आहे की वाघ क्रूर आहे, वाघ डायरेक्ट अटॅक करतो, पण तेंदवा जो आहे तो तेंदवा वाघापेक्षा लबाड आणि खुनशी प्रवृत्तीचा आहे। म्हणजे तो गंडवतो शिकार करणाऱ्याला आणि त्याच्यावरती अटॅक करणाऱ्या समोरच्या प्राण्याला तो गंडवतो आणि परत त्याच्यावरती पलटवार करतो। शिवाय तो खुनशी प्रवृत्तीचा आहे, कधी अटॅक करेल सांगता येत नाही। मग एकदा झालं असं की पन्हाळा आणि त्या ज्योतिबाच्या परिसरामध्ये जे जंगल आहे त्या जंगलामध्ये तेंदवा होता आणि त्या तेंदव्यानं शेतकऱ्यांना प्रचंड हैराण करून सोडलं होतं। आता शाहू महाराजांच्याकडे ती तक्रार आली, त्यावेळी शाहू महाराजांनी स्वतः ठरवलं की आता आपण शिकारीला निघायचं। बंदुका सोबत घेतल्या, जवळपास 10-12 कारवानी कुत्री सोबत घेतली, कुत्तेवान सोबत घेतले आणि शाहू महाराज निघाले त्या जंगलामध्ये। छत्रपती शाहू महाराज त्या कारवानी कुत्र्यांना घेऊन, शिवाय त्या कुत्तेवानांना सोबत घेऊन त्या जंगलामध्ये घुसले। कुत्रे समोर पळत होते आणि त्याच्या पाठीमागनं महाराज स्वतः आणि ते कुत्तेवान पळत होते। विचार करा, कुत्री समोर पुढे पळतायत आणि महाराज त्यांच्या पाठीमागून पळतायत। अहो, रिकाम्या हाताने पळणं सोपं आहे, पण लोड केलेल्या बंदुका सोबत घ्यायच्या आणि त्या बंदुका घेऊन त्या कुत्र्यांच्या पाठीमागं पळायचं, तेही शिकारीसाठी काही साधी गोष्ट नाही। ते निघाले पुढं आणि एका ठिकाणी गेल्यानंतर ती सगळी कुत्री थांबली, त्या जाळीमध्येच तिथे एका तेंदवा बसून राहिला होता। आता त्या तेंदव्याची शिकार करायचं शाहू महाराजांनी ठरवलंय। शाहू महाराज कुत्री थांबल्याबरोबर त्यांच्या पाठीमागच्या बाजूला थांबले, सावध पवित्र घेऊन थांबलेले आहेत। कुत्री जोरजोराने भुंकायला लागली आणि त्यावेळी तेंदव्याच्या लक्षात आलं की आपल्यावरती हे अटॅक करणार आहेत। तेंदवा उठून उभा राहिला। मी तुम्हाला सांगितलं तसं तेंदवा खुनशी प्रवृत्तीचा आहे आणि तेंदवा हा अत्यंत लबाड आहे, म्हणजे तो समोर अटॅक करणाऱ्या प्राण्याला गंडवतो, फसवतो आणि परत तो पलटवार करतो। आता तेंदवा उठून उभा राहिलाय, तो आक्रमक पवित्र्यामध्ये। तोपर्यंत शाहू महाराजांच्या सोबत आलेली कुत्री त्यांच्यावरती अटॅक करायला गेली आणि 2 कुत्र्यांना त्यानं जागीच खरं तर गतप्राण केलेलं होतं, मारलेलं होतं। ती कुत्री संपली आणि ते शाहू महाराजांचा खरं तर लढा लागलेली ती कुत्री होती, कारवानी कुत्री। आणि त्यावेळी शाहू महाराजांना वाईट वाटलं त्या कुत्र्यांना तडफडताना बघितल्यावर। सोबत जे कुत्तेवान आले होते, काही वेळापूर्वीच शाहू महाराजांनी जवळची बंदूक त्या कुत्तेवानांना दिलेली होती। ती बंदूक न घेताच शाहू महाराज भावनेच्या भारात त्या तेंदव्याच्या अंगावर धावले, डोक्यावरचा फेटा काढून घेतला, डाव्या हाताला गुंडाळला आणि सरळ त्या तेंदव्याच्या थोबाडामध्ये गुंडाळला, त्याच्या तोंडामध्ये तो हात घातला आणि दुसरा उजवा हात त्या तेंदव्याच्या गळ्याजवळ नेला। त्या तेंदव्याचा गळा घुटून खरं तर शाहू महाराजांनी जीव घेतलेला होता। महाराष्ट्रामध्ये याच्या पूर्वीही आणि आजच्या काळामध्ये सुद्धा अनेक पट्टीचे शिकारी आहेत, पण एखाद्या प्राण्याच्या जवळ जाऊन ते कधी शिकार करत नाहीत। एकमेव शाहू महाराज असे होते त्या काळात पट्टीचे शिकारी की त्यांनी स्वतः कसल्याही प्रकारचं शस्त्र किंवा हत्यार सोबत न घेता, हातात न घेता सरळ त्या तेंदव्याची शिकार केलेली होती। आता अनेकांना असं वाटू शकतं की शाहू महाराज किती क्रूर असतील की ते त्या तेंदव्याची शिकार करायला गेले, पण दुसऱ्या बाजूला शाहू महाराज बघा, ते घोड्यांची काळजी घेतायत, कुत्र्यांची काळजी घेतायत, शिवाय त्यांच्या सोबत असलेला जो एक हत्ती होता, अत्यंत आक्रमक प्रवृत्तीचा आणि शिगरूकोपी असा हत्ती होता, त्या हत्तीची सुद्धा ते काळजी घेतायत। शाहू महाराज ज्यावेळी बाहेर पडतायत त्यावेळी तो हत्ती कायम शाहू महाराजांना आवाज द्यायचा, शाहू महाराज त्यांच्या जवळ जायचे। पण एकदा शाहू महाराजांना प्रचंड गडबड होती, ते तिथून निघाले। ते बाहेर पडल्याबरोबर हत्तीनं जोरानं एका झाडाची फांदी काढली आणि सोंडेमधनं गर फिरवत शाहू महाराजांच्या दिशेने फेकली। आता माहुतानं त्यावेळी वेळीच आवाज दिला म्हणून शाहू महाराज वाचले होते, नाहीतर शाहू महाराज वाचू शकले नसते। शाहू महाराजांनी ओळखले की हत्तीला राग का आलाय। शाहू महाराज हत्तीच्या जवळ गेले आणि सांगितलं, बाबा मी तुला आज आवाज द्यायला विसरलो। आणि मग हत्ती शाहू महाराजांच्या डोक्यावरती, शाहू महाराजांच्या पाठीवरती सोंडेनं त्या ठिकाणी सोंड फिरवायला लागला आणि शाहू महाराजांचा लढा त्याला लागला। याचा अर्थ असा, शाहू महाराज एका बाजूला प्राण्यांवरती दया करतायत, त्यांच्यासोबत प्रेम करतायत आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना हैराण करणाऱ्या
एखाद्या क्रूर प्राण्याला ते मारायला सुद्धा मागे पुढे बघत नाहीत, असे शिकारी असलेले छत्रपती शाहू महाराज तुम्हाला आम्हाला कळणं गरजेचं आहे. म्हणजे पैलवान शाहू महाराज, कोल्हापूर घडवणारे शाहू महाराज, आरक्षण देणारे शाहू महाराज आणि पट्टीचे शिकारी असलेले शाहू महाराज. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, आवडला असल्यास लाईक करा. शाहू महाराजांच्या या एका वेगळ्या रूपाबद्दल, एका वेगळ्या पैलूबद्दल आपल्याला काय वाटतं, आपलं मत मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका. माझा ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे विक्रांत पटेल स्पीकर, याला आपण अवश्य सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.